शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोधकाम। धर्म अर्थ काम मोक्ष, धर्म अर्थ काम मोक्ष, शिवा देखता प्रत्यक्ष, वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोधकाम। एका जनार्दनी एका जनार्दनी शिव, निवारी कळिकाळाचे भेव, वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोधकाम। समचरण सरोजम सान्द्रनीलम्बुदाभं, जगन्नितपानि मण्डनं मण्डनानां, तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। पाण्डुरङ्गकारो प्रथमागमन, पाण्डुरङ्गकारो प्रथमागमन, पाण्डुरङ्गकारो प्रथमागमन, सगळे लोक तुमच्याकडेच पाहू राहिले, माझं वजन पडन। नमितो योगी थोर विरागी, तत्वज्ञानी संत,
तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्यरूपीच केली न त्यागीतिये दिव्य लोकासी नेली तुका तुचितो हा परब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीव कागदासी आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यर्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तम् रं 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 रक्तवर्णं दिनकरवदनं तीक्ष्णदंष्ट्राकरालं रं 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 रम्यतेजं गिरिचलनकरं कीर्तिपञ्चादिवक्त्रं रं 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 राजयोगं सकलशुभनिधिं सप्तभेतालभेद्यं रं 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 राक्षसान्तं सकलदिशयशं रामदूतं नमामि ॐ रं 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 रक्तवर्णं कटिकटिततनुं तीक्ष्णदंष्ट्राकरालं घं 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 घोषघोषं घघघघटितं घर्घराघोरनादम् कं 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 कालपाशं धगधगधगतिं ज्वालितं कामदाहं दं 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 दिव्यदेहं प्रणमित सततं भैरवं क्षेत्रपालम् नमो 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 महाकाल काले दिगंबर निराले हो दिग दिग ब्रह्मता अनादि अनंता महाकाल काले दिगंबर निराले दिग दिग ब्रह्मता अनादि अनंता नमो सृष्टि रूपम नमो वृष्टि रूपम नमो जल स्वरूपम नमो वृक्ष रूपम नमो 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 जटाटवी गलज्वला प्रभापावितस्तले गदेवलं व्यलंबितं भुजं गतुङ्गमालिकं डमड्डमड्डमड्डमन्निनादवड्डुमर्वयं चकार चण्डताण्डवं प्रफुल्ल नीलपङ्कज प्रपञ्चकालिकं विगणितकन्दरारुचि प्रबन्धकन्दरवच्चिदं वच्चिदं वच्चिदं कच्चिदं कच्चिदं नमो कच्चिदं अधर्म सर्वमङ्गलाचलाचलं मंजरी प्रसन्नवानाय शिवा
नमो पार्वती पतये हर आवाज आवाज नमो पार्वती पतये हर नमो पार्वती पतये हर हर अजून एकदा नमो पार्वती पतये हर हर शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोधका प्रस्तुत प्रसंगी आवाज द्या प्राप्त स्थळी सर्वांच्या अंतकरणामध्ये स्थित असलेल्या अखिल कोट ब्रह्मांड नायक षड्गुण ऐश्वर्य संपन्न अकारण करुणामय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंग परमात्मा योगी यांचे राजे साधकांचे मायबाप सकल विश्वाची सकल वारकरी संप्रदायाची माऊली मुक्त कैवल्य तेजोनिधी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबराय आदी करून वारकरी संप्रदायातील सर्व संतांच्या सर्व मायबाप श्रोत्यांच्या आणि आशुतोष भगवान परमात्मा श्री हरणेश्वर महादेव श्री ओंकारेश्वर महादेव भोलेनाथांच्या चरणावर ही कीर्तन सेवा समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग पैठण निवासी असलेले वारकरी संप्रदायातील श्रीमंत संत लोकमान्य संत देवमान्य संत जगमान्य संत आणि संतमान्य संत श्रीमंत श्री एकनाथ महाराज म्हणजे नाथ बाबांचा हा चार चरणाचा भगवान शंकरांच्या स्वभावाचं स्वरूपाचं आणि नामाचं विशेष प्रतिपादन करणारा अभंग आहे. विठ्ठल प्रस्तुत अभंगामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराज हे इको काढून टाकावा. प्रस्तुत अभंगात शांतीब्रह्म नाथ बाबा भगवान शंकर त्यांचं स्वरूप त्यांचा स्वभाव आणि त्यांच्या नामाचं उच्चार केल्याच्या नंतर आपण वाणीनं किंवा आपल्या वाचेनं भगवान शंकरांच्या शिवनामाचा उच्चार केल्यानंतर काय फायदा होतो तो फायदा या अभंगामध्ये सांगितलेला आहे. विठ्ठल शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. नाथ महाराजांनी भगवान शंकरांच्या संबंधानं बोलत असताना शिव भोळा चक्रवर्ती म्हणजे भगवान शंकरांना शिव असा शब्द वापरला. भगवान शंकर किंवा भगवान शिवजी हे भोळे आहेत. भोळे आहे म्हणजे उदार आहे. भोळे आहे म्हणजे निष्कपट आहे. ज्यांच्या अंतकरणामध्ये कधीही कपट निर्माण झालेलं नाही किंवा जे देण्याच्या वेळेला समोरच्याची पात्रता आहे किंवा नाही हे न बघता डायरेक्ट देऊन टाकतात. म्हणजे असे उदार किंवा भोळे जे संत नाथ महाराज ते नाथ महाराज त्या भगवान शंकरांना भोळा म्हणतात. आणि भगवान शंकर नुसते भोळेच नाही. नाथ बाबांनी भगवान शंकरांच्या बाबतीत या अभंगामध्ये दोन विशेषण वापरले. पहिलं विशेषण वापरलं भोळा आणि दुसरं विशेषण वापरलं चक्रवर्ती. नाथ महाराज म्हणतात भगवान शंकर हे भोळे आहे म्हणजे उदार आहे निष्कपट आहे आणि चक्रवर्ती आहे. चक्रवर्ती म्हणजे काय तर चक्रवर्ती म्हणजे एक छत्र साम्राज्यवान किंवा चक्रवर्ती म्हणजे सम्राट ज्याची सर्वांवर सत्ता असते ज्याचं सर्वांच्या वरती शासन असतं त्यांना चक्रवर्ती म्हटलेले. मग अशा भोळ्या उदार आणि चक्रवर्ती भोलेनाथांचे पाय माझ्या हृदयामध्ये राहू. मग भोलेनाथांचे पाय जर हृदयामध्ये असले तर काय होईल आपोआप वाणीनं भगवान शंकरांच्या नामाचा जयघोष सुरू होईल. भगवान शंकरांच्या शिवनामाचा उच्चार जर वाणीनं केला तर काम क्रोधादी विकारांची बाधा होणार नाही. म्हणजेच काम क्रोधादी विकार म्हणजेच उपलक्षणानं सहाही विकारांची बाधा होणार नाही. आणि एवढंच नाही तर भगवान शंकरांच्या सहज दर्शनानं धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ सहज प्राप्त होतील. या चार पुरुषार्थापैकी धर्म अर्थ काम आणि मोक्ष चौथ्या नंबरचा जो मोक्ष हा परम पुरुषार्थ आहे. आणि हा परम पुरुषार्थ म्हणजे मोक्ष नावाचा पुरुषार्थ प्राप्त झाल्याच्या नंतर कळी काळाची भीती त्या साधकाला राहणार नाही. आणि कळी काळाची भीती न राहिल्यामुळं जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय या अवस्थेवरती तो आरूढ होऊन शेवटी त्याला
भगवान भोलेनाथांच्या कैलासाची प्राप्ती होते किंवा त्याला मोक्षाची प्राप्ती होते. अभंगाचा सरळ भावार्थ. विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. या न्यायानं अल्पसा 2 शब्दांचा परिहार या ठिकाणी द्यायचा, तो म्हणजे असा की सालाबाद प्रमाणे भगवान ओंकारेश्वर महाराजांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं किंवा वर्धापन दिनाच्या निमित्तानं सुरू असलेला हा 3 दिवसीय अखंड हरिनाम सप्ताह तथा श्री शिवलीलामृत पारायण सोहळा, म्हणजे हा काय नुसता सप्ताह नाही, याच्यामध्ये पारायण सुद्धा आहे. पारायण म्हणजे पारायण शब्दावरून आठवलं, आयुष्यामध्ये प्रत्येकानं पारायण केलं पाहिजे. एकदा करा किंवा वारंवार करा, पण पारायण मात्र केलं पाहिजे. का करायचं पारायण? तुम्ही कशाचंही पारायण करा, तुम्ही ज्ञानेश्वरीचं पारायण करा, तुम्ही श्रीमद भागवताचं पारायण करा, तुम्ही तुकोबरायांच्या गाथेचं पारायण करा, पारायण कशाचंही करा, पण पारायण केलं पाहिजे. का करायचं पारायण बाबा? श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर बाबा असं एक वाक्य सांगतात. पारायण का करायचं? तर पारायणानं माणूस नारायण होतो, म्हणून पारायण करायचं. पारायणानं माणूस नारायण होतो. त्याच्या पुढचं सांगू का? आपल्याला जर नारायण व्हायचं असेल तर पारायण केलं पाहिजे. म्हणून अशा गोड श्री शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण या ठिकाणी या सप्ताहामध्ये आहे. अतिशय भव्य दिव्य थाटामाठात उत्साहामध्ये सुरू असलेला हा 3 दिवसीय कीर्तन महोत्सव आणि या सप्ताहाचं आयोजन करणारे आपल्या हर्नुल गावचं एक सांप्रदायिक व्यक्तिमत्व श्री भाऊसाहेब अण्णा पेंढारी आणि त्यांचा हा संपूर्ण परिवार. आता ते या ठिकाणी उपस्थित नाहीये, ते नर्मदा मैयाच्या परिक्रमेला गेलेले. जवळच त्यांची परिक्रमा आता एक 15-20 दिवसात पूर्ण होणार आहे. पण आपले वडील जरी आज या ठिकाणी उपस्थित नसले तरी सुद्धा त्यांची उणीव या 3ही मुलांनी, सुनांनी किंवा नातवंडांनी या ठिकाणी भासू दिली नाही. ही एक आनंदाची गोष्ट आहे. अगदी आपल्या वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवून ते आज या ठिकाणी या सप्ताहाचं अतिशय गोड नियोजन त्यांनी केलेलं आहे. आणि या कार्यक्रमाला सर्व महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, गायक, वादक या ठिकाणी सर्वांची उपस्थिती या परिवारानं या कार्यक्रमाला अशी लाभलेली आहे. ही सर्व आता गुणीजन गायक वादक मंडळी, आता यांच्यासाठी ना तालुक्याचं भूषण, तालुक्याचं वैभव हे शब्द आता छोटे वाटायला लागले महाराज. तालुक्याच्या सीमा कधीच ओलांडल्या यांनी. हे आता जिल्हा आणि जिल्ह्याच्या पण बाहेर गेलेल्या या सर्व मंडळी आहे. आता काय बोलायचं महाराज, इथं यांच्या नावामध्ये सुद्धा एक गंमत आहे. तुझ मज नाही भेद सहज केला विनोद. म्हणजे भगवान परमात्मा, भगवान शिवशंकर जगाचे मालक आहे, त्यांचंच एक तीर्थक्षेत्र आहे किंवा भारतातलं एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र ऋषिकेश. ते आज नाही आहे, पण ऋषिकेश परमात्मा सुद्धा या कार्यक्रमाला आहे. मग ऋषिकेश परमात्मा आहे आणि ऋषिकेश परमात्म्याचे आवडते भक्त, म्हणजे ऋषिकेश परमात्मा हे पांडुरंगाचं सुद्धा एक नाव आहे. मग त्या पांडुरंगाचे आवडते भक्त जे 28 युगापासून तो भगवान परमात्मा ज्या भक्तासाठी विटेवर उभा आहे, कमरेवरती त्याने हात ठेवलेले, ते भक्त म्हणजे भक्त पुंडलिक. भक्त पुंडलिक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. आणि एवढंच नाही, ते थोडस जोरात तरी वाजवा. भक्त पुंडलिक राय आहे आणि जगाची उत्पत्ती ज्याच्यापासून आहे का नाही, ते ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे महाराज. असं असं असं. आणि त्यातल्या त्यात अजून एक दुग्ध शर्करा योग, म्हणजे भगवान परमात्म्याने सृष्टीची उत्पत्ती केली आणि उत्पत्ती केल्याच्या नंतर ब्रह्मदेव दमले, त्यांना शीनभाग आला. मग आता त्यांना शीनभाग आल्याच्या नंतर त्यांना आरामाची गरज होती, त्यांना शांततेची गरज होती. मग असा शांतताप्रिय देव कोणता? तर भगवान प्रभू श्रीराम, म्हणजे राम. राम कसा आहे? शांत आहे. म्हणजे शांत राम आहे. राम कसा आहे? राम शांत आहे. शांत राम म्हणजे भगवान परमात्मा, त्यांच्या रूपानं आदरणीय गुरुवर्य शांताराम बाबा या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचाही मनापासून आभार. आणि ही सर्व तोलामोलाची व्यक्तिमत्व, काल आपण ज्यांचं गोड कीर्तन या ठिकाणी ऐकलं ते आदरणीय संदीप महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहे. ही सर्व
आणि त्याचप्रमाणे सर्व टाळकरी मंडळी. आता वेळ आपला भरपूर झालेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं की मी सर्वांच्या चरणावरती डोकं ठेवून माफी मागतो. सर्वांचा नामोल्लेख आता शक्य नाही बाबा, पण तुमच्याबद्दल मनामध्ये प्रेम मात्र तेवढंच आहे, भरपूर प्रेम आहे. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात, आपले मनापासून आभार. दुसरं महत्त्वाचा विषय असा की आता हार्मोनियम वाजवण्यामध्ये बाबा परिसरामध्ये, आता आम्ही कायम भजनाला वगैरे फिरतो, परिसरातल्या 8-10-20 गावामध्ये विनोद महाराजांच्या नंतर पेटी वाजवायला इतकं तयार व्यक्तिमत्व माझ्या तरी पाहिल्यात नाही. ते आमचे लखू अण्णा उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे सिस्टीम सुद्धा अतिशय गोडे, म्हणून सिस्टीमवाले दादा आपले सुद्धा मनापासून आभार. आपल्या नाशिक जिल्ह्यातलं मोठं चॅनल आहे एक, मराठी वक्ता नावाचं यूट्यूब चॅनल. त्या यूट्यूब चॅनलचे सर्व आमचे वैभव भाऊ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचे देखील मनापासून आभार. दोन्ही शोभदारांचे मनापासून आभार. कार्यक्रमाला उपस्थित सर्व गायक वादक गुणीजन, कार्यक्रमाचे सर्व संयोजक आयोजक, टाळकरी माळकरी विनेकरी धारकरी फडकरी, गायक वादक विनेकरी चोपदार माईकवाले सिस्टीमवाले मंडपवाले आचारी मातृवर्ग पितृवर्ग महिला मंडळ बालक मंडळ तरुण मंडळ, सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक शैक्षणिक सहकार व्यापार कला क्रीडा कृषी क्षेत्रातले सर्व व्यक्तिमत्व, सर्व सरपंच उपसरपंच चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक तलाठी पोलीस पाटील भाऊसाहेब तंटमुक्ती अध्यक्ष, महिला आघाडीच्या बाया, अंगणवाडीच्या बाया, बचत गटाच्या बाया, कांद्याच्या टोळीच्या बाया, सर्वांच्या चरणी विनम्र भावानं नतमस्तक आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल आनंदाची गोष्ट म्हणजे अशी की आत्ताच कोपोनिया पिता बोले प्रल्हादाशी, सांग ऋषिकेशी कोठे आहे. ऋषिकेश महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. त्याचप्रमाणे आता हे सगळे बाबा हे भगवंताचेच नाव आले याच्यामध्ये सगळे. आता बघा आत्ताच मला आठवलं आदरणीय आमचे श्याम बाबा, सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर नामया दातार केशवराज, एकदा त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवा. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिव नाम तयान बाधी क्रोध काम. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिव नाम तयान बाधी क्रोध काम. श्री संत एकनाथ महाराज नाथ बाबा हे आजच्या अभंगामध्ये भगवान शंकरांच्या स्वरूपाचं वर्णन करतात, भगवान शंकरांच्या स्वभावाचं वर्णन करतात आणि भगवान शंकरांच्या नामाचं सुद्धा वर्णन करतात. विठ्ठल भगवान शंकरांच्या बद्दल बोलत असताना नाथबाबांनी शब्द वापरला शिव. राहिले आता फक्त 45 मिनिटं आणि जेवढं होईल तेवढं आपण आता एक चरण सुटू किंवा 2 चरण सुटू, काही अडचण नाही. सगळे चरण सोडवल्यापेक्षा एकच सोडवायचं, म्हणजे 4 बिघे वखरायचं, त्याच्यापेक्षा 10 पांड वखरायचं पण दाबून वखरायचं बस. विठ्ठल नाथ महाराजांनी भगवान शंकरांच्या बाबतीत शब्द वापरला शिव. नाथ महाराज म्हणतात शिव भोळा चक्रवर्ती. शिव शब्दाच्या ऐवजी नाथबाबांनी महादेव भोळा चक्रवर्ती असंही म्हटलं असतं, पण शिवच का, तर शिव शब्दाचा अर्थ या ठिकाणी आपण असा घ्यायचा. शिव म्हणजे काय, शिव कुणाला म्हणायचं. नाथ महाराज म्हणतात शिव हे भोळेत, मग शिव कुणाला म्हणायचं. यद्यदक्षरम नाम गिरिरितम नृणाम, सत्कृत प्रसंगादगमाशु हंती तत्, पवित्र कीर्ती तमलंग दशासनम भवान हो विष्टी शिवम शिवी. तर यद्यदक्षरम नाम हे 2 अक्षरी नाम. कोणतं 2 अक्षरी नाम, शिवम शिवेतर. शिव हे 2 अक्षरी नाम माणसाच्या मुखाला सहज आल्यानंतर ते कल्याण करतं, म्हणजे कल्याण करणारा जो आहे किंवा कल्याण करणारं जे आहे ते शिवनाम आहे. मग शिव शब्दाचा अर्थ घ्यायचा कल्याणकारी. काय अर्थ घ्यायचा,
शिव नाम घेतल्यानं कल्याणच होतं. मग कल्याण कशाला म्हणायचं? एक मोटरसायकल आहे, आता 4 व्हीलर झाली. 2 बिघे जमीन होती, आता 10 बिघे झाली. छोटी झोपडी होती, झोपडीचा बंगला झाला. याला कल्याण नाही म्हणायचं, हे झालं व्यवहारातलं कल्याण. पण नाथ महाराजांना अभिप्रेत असलेला शिव शब्दाचा, कल्याण शब्दाचा अर्थ म्हणजे परमानंद सुखाची प्राप्ती आणि आत्यंतिक दुःखाची निवृत्ती. याचं नाव काय? कल्याण आहे. आणि असं कल्याण करणारे जर जगाच्या पाठीवर कोणी तरी असतील तर ते म्हणजे भगवान शंकर आहे. शिव म्हणजे कल्याणकारी, शिव म्हणजे कल्याण करणारा किंवा शिव म्हणजे सुखप्रद अशा अर्थानं शिव शब्द वापरले आहे. सुखाची प्राप्ती करून देणारं जर कोणी देवता असेल तर ते म्हणजे भगवान शंकर आहे किंवा भगवान शिव आहे. आणि मग त्या शिवजींना, त्या महादेवांना, त्या शंकरांना नाथ महाराजांनी या अभंगामध्ये 2 विशेषणं वापरली. ती 2 विशेषणं म्हणजे असं, पहिलं विशेषण नाथ महाराज वापरतायत शिव भोळा, आणि दुसरं विशेषण नाथ महाराज वापरतायत शिव चक्रवर्ती. शिव भोळा चक्रवर्ती अशी 2 विशेषण आहे. मग भोळा हे एक विशेषण आहे आणि चक्रवर्ती हे एक दुसरं विशेषण आहे. एवढे दोन्ही विशेषण पाहिजे. नाथ महाराज म्हणतात शिव भोळा आहेत, शिवजी भोळे आहेत, भगवान महादेव हे भोळे आहेत. पण कैलासीचा देवा भोला चक्रवर्ती, कैलासीचा देवा भोला चक्रवर्ती, कैलासीचा देवा भोला चक्रवर्ती, कैलासीचा देवा कैलासीचा देवा भोला चक्रवर्ती, कैलासीचा देवा भोला चक्रवर्ती, कैलासीचा देवा, कैलासीचा देवा भोला चक्रवर्ती, कैलासीचा कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज. नाथ महाराज आजच्या अभंगात भोलेनाथांना किंवा भगवान शिवजींना किंवा भगवान शंकरांना भोळा म्हणतात. तसं कैलाशीचा देव, आता कैलाशीचा देव कोणता आहे? भगवान शंकर आहे. पार्वतीचा पती कोण? भगवान शंकर. भगवान शंकर हे भोळेत. मग भोळा कशाला म्हणायचं? तर भोळा म्हणजे बाबा थोडासा आपल्याला थोडासा वेडसर दिसतो किंवा त्याचा कोणीही फायदा घेतो असा जो आहे त्याला भोळा म्हणायचं नाही. मग भोळा कशाला म्हणायचं? मी मगाशीच सांगितलं, जो उदार आहे, जो निष्कपट आहे त्याला म्हणायचं भोळा. भगवान शंकरांनी इतकी उदार देवता, भोळी देवता जगाच्या पाठीवर दुसरी कोणतीच नाही. किती भोळे भगवान शंकर, अनेक कथा पुराणांमध्ये प्रसिद्ध आहे. पण त्या कथा सांगून आता तुमचा वेळ घेत नाही, फक्त त्याच्यातला भाव सांगतो. ज्ञानोबरायांना विचारा भगवान महादेव किती भोळे. ज्ञानोबराय म्हणतात, पाहे पा श्री शंभूची प्रसन्नता, तया उपमन्यूची या आरता, काय क्षीराब्दी दूध भाता देजेची ना. पाहे पा श्री शंभूची प्रसन्नता.
तया उपमन्युषी अर्थात ज्ञानोबराय म्हणतात भगवान महादेवांची उदारता, भगवान महादेवांचा भोळेपणा काय सांगावा तुम्हाला, किती सांगावा, किती उदार आहे भगवान महादेव, किती भोळे. अहो म्हणले तया उपमन्युषी अर्था. उपमन्यू नावाचं एक छोटंसं बाळ होतं आणि त्या उपमन्यूला भूक लागली म्हणून त्या उपमन्यूनं आपल्या आईकडं दुधाचा हट्ट केला की आई मला एक वाटीभर दूध दे. आईने सांगितलं बाबा आपल्याकडं दूध नाहीये. पण मुलगा तो उपमन्यू हट्टच करायला लागला, खूप हट्ट त्यानं केला. शेवटी वैतागून त्या ठिकाणी आईनं सांगितलं तुला दूधच पाहिजे ना, तुला दूधच जर पाहिजे असलं तर त्या देवाकडे जा आणि देवाकडे दूध माग. त्या बालमनावर ते शब्द रुजले. अरण्यामध्ये गेला, एक शिव मंदिर होतं. त्या शिव मंदिरात गेल्याच्या नंतर त्या शिवलिंगासमोर वाटी घेऊन बसला आणि देवाकडे आर्जव करतो, देवा दूध द्या. आधीच कृपाळू भोळा महादेव, भगवान भोलेनाथ हे भोळे. मग काय केलं, प्रसन्न झाले तात्काळ, त्या ठिकाणी आले. बाळा काय पाहिजे, काय नाही देवा खूप भूक लागलेली आहे, एवढं वाटी भरून दूध द्या, फक्त वाटीभर दूध पाहिजे का तुला. देवा वाटीभरच दूध पाहिजे. भगवान भोलेनाथ म्हटले काळजी करण्याचं काही कारण नाही, आजपासून क्षीराचा सागर म्हणजे दुधाचा जो समुद्र आहे तो आजपासून तुमचाच. क्षीराब्दी दिदला उचिताची, क्षीराब्दी दिदला उचिताची, क्षीराब्दी दिदला उचिताची, क्षीराब्दी दिदला उचिताची. उपमन्यू बालका दूध मागो गेला, उपमन्यू बालका दूध मागो गेला, उपमन्यू बालका दूध मागो गेला. आज मला असं वाटू राहिलं का हे कुठंतरी हार्नूल मधलं कीर्तन नाही, हे कुठंतरी आळंदी सारख्या तीर्थक्षेत्रातलं कीर्तन चालू आहे. उपमन्यू बाळक दूध मागो गेला, क्षीराब्दी दिदला उचिताशी. त्या उपमन्यूला एक वाटीभर दूध पाहिजे होतं. वाटीभर दुधाच्या बदल्यात भगवान भोलेनाथांनी, भगवान शंकरांनी दुधाचा अख्खा समुद्रच देऊन टाकला. माझं म्हणणं असं होतं त्याला वाटीभर पाहिजे होतं ना, मग एखादा जग भरून दिला असता, हंडा भरून दिला असता, किंवा एखादा फार फार तर टँकर भरून दिला असता. पण वाटीभर दूध पाहिजे होतं. वाटीभर दुधासाठी अख्खा समुद्र देऊन
बाळ बैसविला ध्रुव. काय भोलेनाथ कृपाळू आहे, किती भोलेनाथ उदार आहे. वाटीभर दूध ज्याला पाहिजे होतं त्याला वाटीभर दुधाच्या बदल्यात दुधाचा समुद्रच देऊन टाकला. आता बसलेले माणसं मला एक उत्तर द्या, मला एक सांगा, ज्याला वाटीभर दूध पाहिजे त्याला वाटीभर दुधासाठी दुधाचा अख्खा समुद्रच देऊन टाकणं हे भोळेपणाचं लक्षण नाही का? ही भोळेपणाचं लक्षण नाही का? ही भोळेपणाचंच लक्षण आहे. म्हणून नाथ महाराज म्हणतात शिव भोळा चक्रवर्ती. किती उदाहरणं सांगता येतील महाराज, खूप उदाहरण आहे, खूप उदाहरण आहे. भगवान भोलेनाथ किती भोळे खूप सांगता येईल. एकदा बरं, आता बसलेले माणसं मला एक प्रश्नाचं उत्तर द्या. म्हणजे मी काय वाईट भावनेनं विचारित नाही बरं का, याला पुरावा आहे, संतांचा पुरावा आहे, याला प्रमाण आहे. मला एक सांगा, जर समजा एखादा आपल्या ओळखीचा माणूस आपल्याकडे आला आणि जर आपल्याला म्हणला तुमच्या बायको इतकी सुंदर स्त्री कोणतीच नाही आणि तुमची बायको मला द्या, आपण काय करू? बुट्टानं हाणू का नाही? त्याच्या पुढचं आहे का? आता एकदा भगवान भोलेनाथांकडं, भगवान शंकरांकडं रावण गेला आणि रावणानं विचारलं भोलेनाथा, पार्वती मातेसारखी सुंदर स्त्री जगाच्या पाठीवर त्रैलोक्यात कोणतीच नाही, मला पार्वती माता तुम्ही द्या. भगवान शंकर म्हणले घेऊन जाय ना. मग तुला मी नाही म्हणलो का? मी नाही म्हटलोच नाही, घेऊन जाय. पाहोनिया भक्तनाथा स्वये दे आपुली कांता. मग मला सांगा, आपल्या भक्ताचं मनोरथ पूर्ण करण्यासाठी आपली अर्धांगिनी आपल्या भक्तालाच देऊन टाकणं, असा भोळेपणा जगाच्या पाठीवर अन्य इतर ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी आहे का? असा भोळेपणा जगाच्या पाठीवर कुठंही नाही, किंवा असं भोळं दैवत जगाच्या पाठीवर कोणतंही नाही. म्हणून नाथ महाराजांनी वापरलेलं भगवान शंकरांच्या ठिकाणी असलेलं भोळा हे विशेषण सार्थ आहे. विठ्ठल भगवान शंकर हे भोळे. शिव शब्द संपला, भोळा शब्द संपला, आता चक्रवर्ती. भोळ्या शब्दाबद्दल सांगितलं, आता चक्रवर्ती हे दुसरं विशेषण नाथ महाराजांनी भगवान शंकरांच्या ठिकाणी वापरलं. नाथ महाराज म्हणतात भगवान शंकर हे चक्रवर्ती आहे. मग चक्रवर्ती म्हणजे कोण? ते मिथुन चक्रवर्ती वगैरे त्यांचे काही भाऊबंद आहे का? असं काही आहे का? चक्रवर्ती कुणाला म्हणायचं? चक्रवर्ती म्हणजे ज्याची सर्वांच्या वर सत्ता आहे, ज्याची सगळीकडे सत्ता आहे, त्याला चक्रवर्ती म्हणायचं. किंवा चक्रवर्ती शब्दाचा दुसरा अर्थ सांगितला एक छत्र साम्राज्यवान, किंवा चक्रवर्ती शब्दाचा अजून तिसरा अर्थ सांगितला चक्रवर्ती म्हणजे सम्राट. म्हणजे ज्याच्या पुढं कोणीच नाही, जो सर्वांचा अधिपती आहे, त्याच्या सत्तेपुढं किंवा त्याच्यावर कोणीच नाही. म्हणजे आपल्याकडे बघा कसं, जाऊ दे, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, त्यांच्यावरती तिकडं पंतप्रधान, आणि सर्वोच्च पद कोणतं? राष्ट्रपती. राष्ट्रपती हा देशाचा प्रथम नागरिक असतो. जसं राष्ट्रपतीच्या वर दुसरं पद नाही, तसं चक्रवर्ती म्हणजे त्यांच्यावरती दुसरं कुणाची सत्ता नाही, त्यांच्यावरती दुसरं कोणतंच पद नाही, त्यांना म्हणायचं चक्रवर्ती. आणि म्हणून मग त्यांची सत्ता कुणाकुणावर आहे? त्यांची सत्ता सर्वांवर आहे. कुणाची? भगवान शंकरांची. कुणाकुणावर सत्ता आहे? भगवान शंकरांची सत्ता आहे जगावर, भगवान शंकरांची सत्ता आहे देवांवर, आणि भगवान शंकरांची सत्ता आहे काळावर सुद्धा. इतर देवांना आपण फक्त देव म्हणतो, पण भोलेनाथांना आपण काय म्हणतो? इतर देवांना आपण फक्त देव म्हणतो, पण भगवान भोलेनाथांना आपण काय म्हणतो? महादेव. तो हा देवाचा आहे देव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. तो हा देवाचा आहे देव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. एका जगणार दाणी वैष्णवा,
सहजची निंदिले. इथं कोणाला कमी म्हणायचं आणि कोणाला जास्त म्हणायचं महाराज. एक एका होनी बळी रे. वा काय आनंद आहे. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. आता इकडं आलोच ना, आता अजून एक भाव वेगळाच सांगून जातो. आता आलं प्रमाण ओघा ओघानं. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. वैष्णव कोण आहे? भगवान शंकर. पण आता इथं जगामध्ये काही ठिकाणी आता नाही राहिलं म्हणा एवढं, पण शैव आणि वैष्णव यांच्यामध्ये काय भेद केला जात असायचा. आता त्या दिवशी आम्ही पंचपदी करीत होतो इथं विनापूजनाच्या टायमाला. आपलेच माणसं होते सगळे 4-5 जण. पण म्हणजे मजाक मध्ये विषय चालू होता. विठोबा रखुमाई भजन झालं आणि बुक्का लावायच्या वेळेला ते म्हणले कार्यक्रम महादेवाचा आहे, आडवा बुक्का लावा. काही म्हटले नाही, बुक्का असाच लावला गेला पाहिजे. नाही म्हणजे कार्यक्रम भोलेनाथांचा आहे. मग शैव संप्रदायात आडवा भस्म लावतात आणि वारकऱ्यांमध्ये ऊर्ध्वपुंड्र. तसं आता एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव म्हणजे वैष्णवांचे शिरोमणी सुद्धा कोण आहे? भगवान महादेव. अहो भगवान महादेव म्हणजे वैष्णवांचे शिरोमणी आणि जगातले पहिले पंढरपूरचे वारकरी म्हणजे झालं असं. इथं सगळे रथी महारथी आहे. इंद्रादिकासारखे वाजवणारे, गंधर्वसारखे गाणारे, परीक्षितीसारखे ऐकणारे सुद्धा आहे. फक्त सांगणारा शुक्राचार्य नाही, एवढाच घोटाळा आहे. रंभादिक नाचती उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. महादेव वैष्णव मोठा. इथून आपलं लांबलं होतं. आपला विषय चालला होता. नाथ महाराजांनी भगवान शंकरांच्या संबंधानं 2 विशेषण वापरले. पहिलं विशेषण वापरलं भोळा, दुसरं विशेषण वापरलं चक्रवर्ती. मग आता चक्रवर्ती म्हणजे काय, तर ज्याची सर्वांवरती सत्ता आहे त्यांना म्हणायचं चक्रवर्ती. भगवान भोलेनाथांची जगावर सत्ता आहे, देवांवर सत्ता आहे आणि भगवान शंकरांची काळावरती सुद्धा सत्ता आहे, म्हणून त्यांना चक्रवर्ती म्हटले. काळावरती सुद्धा भगवान शंकरांची सत्ता आहे. दड 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 दुड 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 भय सुटला, फळ सुटला, कळी काळा पुढिया रे. शिवनाम शीतळ मुखी सेविता कापडिया रे. शिवनाम शीतळ मुखी सेविता कापडिया रे. कशा करता सांगितलं? भगवान शंकरांची काळावरती सत्ता आहे म्हणजे ते चक्रवर्ती. मग काळावर सत्ता कशी आहे याच्यासाठी एक छोटासा एक दृष्टांत सांगतो किंवा एक कथा सांगतो. चक्रवर्ती कसे आहेत भगवान शंकर?
काय झालं म्हणजे काळाला सुद्धा परत पाठवण्याचं सामर्थ्य भगवान शंकरांच्या ठिकाणी आहे. काशी क्षेत्रामध्ये एक ब्राह्मण दाम्पत्य राहत होतं. मृकंड नावाचे ऋषी आणि त्यांची पत्नी मनस्विनी. पोटी पुत्र नव्हता, संतती नव्हती, म्हणून भोलेनाथांची आराधना केली, घोर तपश्चर्या केली. भोलेनाथ प्रसन्न झाले आणि विचारलं काय पाहिजे. काय नाही देवा, सगळं काही आहे, सर्व काही कुशल मंगल आहे, पण आता पुढं वंशाचा विस्तार होण्यासाठी, तुमचं भजन करण्यासाठी पोटी संतती नाहीये, एखादा मुलगा व्हावा एवढी अपेक्षा आहे. कशासाठी सांगतो मी. चक्रवर्ती म्हणजे काळावर भगवान शंकरांची कशी सत्ता आहे याच्यासाठी मला सांगायचं आहे. भोलेनाथांनी सांगितलं ठीक आहे, तुम्हाला मी पुत्र देतो, पण पुत्र दोन प्रकारचे असतात. एक सुपुत्र असतो आणि दुसरा कुपुत्र असतो. तुम्हाला सुपुत्र पाहिजे का कुपुत्र पाहिजे. सुपुत्र जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याचं आयुष्य कमी असेल, तो तुम्हाला आयुष्यभर आनंद देईल. आणि कुपुत्राचं आयुष्य खूप असेल, भरपूर आयुष्य असेल कुपुत्राचं, पण तो तुम्हाला आयुष्यभर मात्र दुःखच देईल. कोणता पुत्र पाहिजे. प्रभू आयुष्य कमी असलं तरी चालेल, पण सुपुत्रच द्या. ठीक आहे म्हटले, तथास्तु. आशीर्वाद देऊन भगवान शंकर निघून गेले. कालांतरानं इकडं मृकंड ऋषी आणि मनस्विनी यांना पुत्ररत्न प्राप्त झालं. बघता 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 1 महिन्याचं 2 महिन्याचं ते बाळ झालं, 2 वर्षाचं ते बाळ झालं. आणि 2 वर्षाचं ते बाळ झाल्याच्या नंतर अंगणामध्ये खेळायला जायचं, मित्रांच्याकडे खेळायला जायचं. खेळून आल्याच्या नंतर घरामध्ये आल्याच्या नंतर आई आई बाबा बाबा असं बाळ ते गोड गोड बोलायला लागलं. बघता बघता 4 वर्षाचं ते बाळ झालं. भगवान शंकरांनी आशीर्वाद दिलेला होता त्याला 5 वर्षाचं याचं आयुष्य असणार आहे, हे बाळ 5च वर्ष जगणार आहे. 4 वर्षाचं ते बाळ झालं. आई वडिलांना अन्न पाणी गोड लागेना, काय करावं. असे कोणते आईबाप आहे जगामध्ये तर त्यांना माहिती आहे की आता 1 वर्षानंतर माझं 5 वर्षाचा मुलगा मरणार आहे किंवा त्याला काळ नेणार आहे. कोणत्या आईबापाला अन्न पाणी गोड लागेल. अन्न पाणी गोड लागेना, काय करावं, काहीतरी उपाय केला पाहिजे. ज्योतिषाकडे गेले आणि ज्योतिषाकडे गेले, नमस्कार केला. भूदेव 4 वर्षाचं हे बाळ झालं, आता याच्या आयुष्यातलं फक्त 1च वर्ष बाकी राहिलं. मग याच्या आयुष्य वाढीसाठी आपल्याला काही करता येईल का. आयुष्य वाढलं पाहिजे याच्यासाठी काही उपयोग किंवा काही प्रयत्न आपल्याला करता येईल का. ज्योतिषांनी सांगितलं सिद्ध संतांचा आशीर्वाद जर मिळाला तर काम होईल. मग आता सिद्ध संत शोधायचे कुठं. ज्योतिषांनी सांगितलं कोणते संत सिद्ध आहेत आणि कोणता साधू सिद्ध याच्या भानगडीतच पडू नका. जो साधू दिसेल त्याला सिद्ध समजायला सुरुवात करा. पण एक काम करा, साधू दिसला, संत दिसले की त्या बाळाला सांगायचं त्या साधूच्या चरणावरती डोकं ठेव, त्याला नमस्कार कर. सिद्ध संत जर भेटले तर काम होईल, आयुष्य वाढेल. गंगेच्या काठावरती आले, गंगेच्या तीरावरती आले, एक कुटिया बनवली आणि त्या कुटियेमध्ये त्या बाळाला घेऊन त्या ठिकाणी राहायला लागले. गंगेच्या परिसरामध्ये साधू स्नानाला येत असायचे, तिथं गंगेची परिक्रमा करायला येत असायचे. ज्योतिषाने सांगितलं होतं साधू दिसले की चरणावरती डोकं ठेवायचं. बाळानं पाठ केलं महाराज. ते साधू येताना दिसले की बाळ पळत जायचं, साधूच्या चरणावरती नतमस्तक व्हायचं, साष्टांग दंडवत ते बाळ त्या ठिकाणी त्या साधूला घालायचं. पण बघता 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 1 वर्ष सुद्धा संपून गेलं. त्या बाळाच्या आयुष्यातले आता फक्त 3च दिवस शिल्लक राहिले. आता मात्र आई वडिलांनी अन्न पाण्याचा त्यागच केला. 5 वर्षाचं बाळ 3 दिवसांनी मरणारे, 3 दिवसांनी त्याला काळ घेऊन जाणारे, कल्पना सुद्धा करता येत नाही. आई बापांनी अन्न पाण्याचा त्याग केला आणि भगवान परमात्म्याची, भगवान भोलेनाथाची लीला कशी असते पहा. 3 दिवस त्याच्या मरणाचे शिल्लक असताना अचानक त्या ठिकाणी ब्रह्मऋषी आले आणि ब्रह्मऋषी आल्यानंतर बाळ पळत गेलं. ब्रह्मऋषींच्या चरणावरती नतमस्तक झालं. मुनि मंडल को महिमे करके तुझी बालक दंड प्रणाम किया. मुनि मंडल को महिमे करके तुझी बालक दंड प्रणाम किया.
आशीर्वाद दिया. ऐका ऐका, 3 दिवसांचं आयुष्य त्या बाळाचं शिल्लक राहिलेलं आहे. त्या ठिकाणी ब्रह्मऋषी आले. ब्रह्मऋषींच्या चरणावरती त्या बाळानं डोकं ठेवलं. ऋषींनी आशीर्वाद दिला, चिरंजीवी भव. चिरंजीवी म्हणजे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत बाळा तुझं आयुष्य आता या ठिकाणी असणार आहे. आशीर्वाद दिल्यानंतर बाळाचे वडील गेले, बाळाचा बाप गेला आणि ऋषींना सांगितलं, ऋषीवर तुम्ही आशीर्वाद दिला खरा, पण या बाळाच्या आयुष्याचे आता फक्त 3च दिवस शिल्लक राहिलेले. काय करावं? ऋषी म्हटले, आशीर्वाद देऊन फसलो. या भैयाला माझं सण व्हाय ना, आता ही खायला निघून झालं. ऋषींनी आशीर्वाद दिला, चिरंजीवी भव, म्हणजे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुला आशीर्वाद आहे की तू चिरंजीवी हो. मग त्या बाळाचे वडील गेले, सांगितलं, ऋषीवर 3च दिवसाचं आयुष्य शिल्लक राहिलेलं आहे आणि तुम्ही तर आशीर्वाद दिला चिरंजीवी भव. ऋषी म्हटले, आशीर्वाद देऊन फसलो. आता जर समजा यदा कदाचित 3 दिवसांनी या बाळाचं काहीतरी कमी जास्त झालं, जर काही बरं वाईट झालं, तर संतांची प्रतिष्ठा जगामध्ये राहणार नाही, संतांची इज्जत धुळीला मिळेल. काय केलं पाहिजे? म्हटले, आता आपण ब्रह्मदेवाकडे जाऊ. आणि ब्रह्मदेवाकडे आल्याच्या नंतर त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला नमस्कार केला ऋषींनी. बाळाला सांगितलं होतं, आम्ही नमस्कार केल्याच्या नंतर तू सुद्धा ब्रह्मदेवाला नमस्कार करायचा. ब्रह्मलोकामध्ये आले, ब्रह्मदेवाच्या चरणावरती नतमस्तक झाले. ऋषी बाजूला झाले. ऋषी गेल्यानंतर त्या ठिकाणी ते बाळ आलं आणि भगवान ब्रह्मदेवांच्या चरणावरती त्या बाळानं डोकं ठेवलं आणि ब्रह्मदेवांनी सुद्धा आशीर्वाद दिला, चिरंजीवी भव. हे ऐकल्याच्या नंतर सोबतचे जे ऋषी होते, ती ऋषी आता निघालेच डायरेक्ट. ऋषी डायरेक्ट निघाले, आपलं काम आता झालं म्हटले. मग त्यांना जाताना पाहून ब्रह्मदेव म्हटले, काय झालं, का चालले तुम्ही? सुनी ब्रह्मवचन हसिके मुनि मंडली चली, चलो अपनी बलाटली, अपनी बलाटली. ब्रह्मदेवाचं ऐकलं. ऋषी म्हणले, आता आपली संकटच गेलं, आपली बलाच टळली. आता ऋषी निघाले. ब्रह्मदेवाने विचारलं, का जाताय? काय नाही म्हटले, ब्रह्मदेवा तुम्ही याला चिरंजीवी भव असा आशीर्वाद दिला, पण याच्या आयुष्याचे आता फक्त 2च दिवस शिल्लक राहिलेले. ब्रह्मदेव म्हटले, मी तर आता आशीर्वाद देऊन फसलो. ऋषींनी सांगितलं, आमचं सुद्धा काल तेच झालं होतं. आता तुम्ही तुमचा आशीर्वाद आणि ते बाळ, आता मी जातो, आता आम्ही चाललो. ब्रह्मदेव म्हटले, थांबा, कुठेही जाऊ नका. आता जर का समजा 2 दिवसामध्ये या बाळाचं काही बरं वाईट झालं, बाळ जर गेलं, बाळाला जर मृत्यू आला, तर ब्रह्मदेवाची सुद्धा ख्याती या ठिकाणी राहणार नाही, ब्रह्मदेवाची प्रतिष्ठा धोक्यात येईल. आता काय केलं पाहिजे? कुणाचं तरी आयुष्य वाढवणं, कुणाचं तरी आयुष्य कमी जास्त करणं किंवा संहार करणं, हे खातं म्हटले आता फक्त भगवान भोलेनाथांकडेच आहे. मग भगवान भोलेनाथांकडे गेले पाहिजे. सर्वजण त्या ठिकाणी कैलासामध्ये गेले. कैलासामध्ये आल्याच्या नंतर शिवने विनीत हसके मुख पंचसे कयो, चिरंजीव सुत रहो, चिरंजीव सुत रहो. कैलासात आले, भगवान शंकरांच्या चरणावरती नतमस्तक झाले. भगवान शंकरांनी सुद्धा सांगितलं, चिरंजीवी भव. असं ऐकल्यानंतर आता सर्वच निघाले. आता ब्रह्मदेव म्हटले, आता मात्र कामच झालं, आता आम्ही जातो. आता भोलेनाथ तुम्ही ते बाळ आणि तुमचा आशीर्वाद, आता आम्ही जातो, तुम्ही तुमचं बघून घ्या. काय झालं काय म्हटले, पण का चालले तुम्ही? काय नाही म्हटलं, 1च दिवस आता त्याचं आयुष्य उरलेलं आणि तुम्ही चिरंजीवी भव म्हणतायत, कसं काय? हे बाळ कुणाचं आहे? म्हटले, काशीच्या ब्राह्मणाचं. भगवान भोलेनाथांनी सांगितलं, शंकरांनी सांगितलं, माझाच आशीर्वाद याला, माझ्या आशीर्वादानं दिलेला पुत्र आहे.
ब्रह्मदेव म्हटले मग तर अजून भारी झालं, कारण करालम महाकाल कालम कृपालम, काळावरती सुद्धा ज्यांची सत्ता आहे ती म्हणजे भोलेनाथ आहे. तुमच्या आशीर्वादाचा पुत्र आहे का हा? तुमच्या आशीर्वादानं झालेला पुत्र आहे ना हा? मग ठीक आहे, आता तुम्हीच बघा. भोलेनाथांनी सांगितलं आता एक काम करा, सर्वजण निघून जा, या बाळाला इथंच ठेवा. सर्वजण निघून गेले, ते बाळ तिथंच ठेवलं. भगवान शंकरांनी त्या बाळाला सांगितलं एक काम करायचं, शिवलिंगासमोर बसायचं, पिंडीसमोर बसायचं आणि तिथं बसल्याच्या नंतर एक एक बेलपत्र घ्यायचं, ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आणि त्या ठिकाणी माझं ध्यान करायचं. ध्यानस्थ हो, माझं ध्यान कर आणि एक एक बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करत राहा. महादेव निघून गेले. बाळ शिवलिंगासमोर बसलं, एक एक बेलपत्र अर्पण करायला लागलं आणि ते बाळ त्या ठिकाणी भगवान शंकरांचं ध्यान करतंय. ओम डिम 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 कत डिंब डिंब डम रूपानौ सदा यस्य वै फुं 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 कत सर्पजाल हृदयं गम गम च घंटारवम वम वम वंकत वंब वंब वहनं कारुण्य पुण्यात्परम बम बम बंकत बंब बंब नयनं ध्यायेत् शिवं शंकरम. यावत्तोय धरधरा धरधरा धारा धरा भूधरा, यावच्चारु सुचारु चारु चमरं चामिकरं चामरं, यावत् रावण राम राम रमणं रामायणे श्रूयताम्, तावत् भोग विभोग भोगमतुलं योगायते नित्यसा. यस्याग्रे द्राट द्राट द्रुट द्रुट ममलं टंट टंट टंटटं, तैलं तैलं तु तैलं खुकु खुकु कुकुमं खंक खंक सखंकं, डंस डंस डुडंस डुहि चकितं भूपकं भूयनालं, ध्यायस्ते विप्रगाहे सवसति सवला पातु वः चन्द्रचूडः. गात्रं भस्म शीतं शीतं च हसितं हस्ते कपालं शीतं, कट्वंग च शीतं शीतच्च भ्रूषभः कर्णे शीते कुण्डले, सोऽयं ददातु विभवं पापक्षयं सर्वदा इति शिवध्यानम्. बाळ ध्यानस्थ बसलं. बाळ ध्यानस्थ बसलं, भगवान शंकरांचं ध्यान करू लागलं. बाळाच्या मृत्यूच्या घटिका समीप आल्या, मृत्यूची वेळ जवळ आली. बाळ ध्यानस्थ बसलेलं आहे, एक एक बेलपत्र भगवान शंकरांच्या शिवलिंगावरती अर्पण करतंय. मृत्यूची वेळ भरली, यम त्या ठिकाणी हजर झाला. यमानं आपल्या हातातला फाशीचा फंदा बाळाच्या गळ्यामध्ये अडकवला. बाळाच्या गळ्यामध्ये फाशीचा फंदा अडकला तेव्हा ते बाळ घाबरलं आणि घाबरलेल्या अवस्थेमध्ये त्या बाळानं शिवलिंगाला मिठी मारली. मिठी मारता क्षणी भगवान शंकरांना कळालं, भगवान शंकर त्या शिवलिंगामधून प्रकट झाले. मोठा दिव्य उजेड त्या ठिकाणी झाला. भगवान भोलेनाथ प्रकट झाले, हातामध्ये त्रिशूळ, डोळ्यामध्ये डोळे लालबुंद झाले रागानं, हातामध्ये त्रिशूळे. यमावरती भोलेनाथ धावले. जसं यमावरती धावले आणि यमाला त्रिशूळ मारणार तेवढ्यात यमाने हात जोडले, प्रभू तुमचंच काम मी करतोय, मी तुमचाच चाकर आहे, तुम्हीच मला हे खातं दिलेलं आहे. आयुष्य संपल्यानंतर नेणं हे माझं काम, हे तुम्हीच मला सोपवलेलं आहे. या बाळाला 5 वर्षाचं आयुष्य सुद्धा तुम्हीच दिलेलं आहे. त्या बाळाच्या 5 वर्ष संपले म्हणून मी आता त्याला त्या ठिकाणी घ्यायला आलो. माझी काय चुकी, मला मारू नका. भगवान शंकर म्हटले या बाळाला आयुष्य किती आहे? यमाने सांगितलं 5 वर्ष. ते 5 वर्ष कोणी दिलं? तुम्ही दिलं का मी दिलं? म्हटले प्रभू तुम्ही दिलं. मग ते तुमच्या हिशोबाने पूर्ण व्हायला पाहिजे का माझ्या हिशोबाने 5 वर्ष पूर्ण व्हायला पाहिजे? यमाने सांगितलं प्रभू तुमच्या हिशोबाने पूर्ण व्हायला पाहिजे. मग म्हटले आता ऐका, ते 5 वर्ष कसे पूर्ण करायचे? कलियुग, द्वापार युग, त्रेतायुग आणि सत्ययुग हे 4ही युग एकदा झाल्याच्या नंतर त्याला एक महायुग म्हटलेलं आहे. म्हणजे कलियुग, द्वापारयुग, त्रेतायुग आणि सत्ययुग एकदा झाले की त्याला महायुग म्हटलं. आणि असे 71 महायुग झाल्याच्या नंतर एक कल्प होतो. लक्षात आलं का?
कलियुग, द्वापारयुग, त्रेतायुग आणि सत्ययुग हे चारही युग एकाहत्तर वेळेला झाल्याच्या नंतर अजून आहे का, कलियुगाचं आयुष्य सांगितलं 4,32,000 वर्ष, द्वापार युगाचं आयुष्य सांगितलं 8,64,000 वर्ष, त्रेतायुगाचं आयुष्य सांगितलं 12,96,000 वर्ष आणि सत्ययुगाचं आयुष्य सांगितलं 17,28,000 वर्ष आणि सर्वांची टोटल झाली 43,20,000 वर्ष. एवढे वर्ष. मग भोलेनाथांनी सांगितलं 71 वेळेला कलियुग, 71 वेळेला द्वापार, 71 वेळेला त्रेता आणि 71 वेळेला सत्ययुग झाल्याच्या नंतर एक मन्वंतर होतं आणि असे 14 मन्वंतर झाल्याच्या नंतर एक कल्प होतो. मग ब्रह्माजी की आयु में ऐसे बीतत कल्प अनेक और 10 ब्रह्मा बीते बने शंकर का दिन एक. 71 वेळेला सर्व युग झाल्याच्या नंतर एक कल्प, एक मन्वंतर, असे 14 मन्वंतर, 14 मन्वंतर झाल्याच्या नंतर एक कल्प होतो आणि असे अनेक कल्प ब्रह्मदेवाचं आयुष्य आहे. पण भगवान शंकरांच्या एका दिवसात 10 ब्रह्मदेव येतात आणि जातात. भगवान शंकरांच्या एका दिवसात 10 ब्रह्मदेव येतात आणि जातात. मग अशा पद्धतीनं ऐसे दिन के महीने बना मासों के पुनि वर्ष और ऐसे 5 बरस रहे बालक सुखी सहारस. अशा पद्धतीनं दिवस मोजायचे, दिवसाचे महिने मोजायचे, महिन्याचं वर्ष मोजायचं आणि मग असे 5 वर्ष मोजायचे आणि मग त्या बाळाचे 5 वर्षाचं आयुष्य पूर्ण करा, ठरवा आणि मग त्याला घ्यायला या. यमाने साष्टांग दंडवत घातलं, म्हणले प्रभू जातो मी आता. मला एक सांगा कशा करता सांगितलं, त्या बाळाला अमर केलं भगवान भोलेनाथांनी. यम निघून गेला, ते बाळ पुढं अमर झालं आणि त्या बाळाचं नाव आहे मार्कंडेय ऋषी. आपल्या वणीगडाच्या पूर्वेला जो मार्कंडेय पर्वत आहे ते मार्कंडेय ऋषी म्हणजे हे बाळ आहे. मग त्याचा महाप्रलयामध्ये सुद्धा नाश होत नाही. कशा करता सांगितलं, भगवान महादेव हे कसे चक्रवर्ती आहे. चक्रवर्ती म्हणजे त्यांची काळावरती सत्ता आहे. काळाला सुद्धा त्यांनी परत पाठवलं. 5 वर्षाचं आयुष्य बदलून अनेक कल्पांतापर्यंत त्यांनी आयुष्य दिलं त्या ठिकाणी बाळाला. म्हणजे काळावरती सुद्धा ज्यांचं सामर्थ्य आहे, काळावरती सुद्धा ज्यांची कमांड आहे, असे जे भोळे महादेव आहेत, असे जे उदार महादेव आहेत, असे जे चक्रवर्ती महादेव आहेत, त्या चक्रवर्ती महादेवांचे पाय माझ्या चित्तामध्ये
आमच्यासाठी शब्दच नाही बा. फक्त एक पांडुरंगाकडे एवढंच मागणं आहे की यांची कृपा आमच्यावरती अशीच राहावी आणि यांचा सहयोग प्रत्येक कार्यक्रमात हेच गायक पाहिजे, एवढंच पांडुरंगाकडे मागणं आहे फक्त. बाकी काय. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. नाथ महाराज म्हणतात त्या भोळ्या उदार निष्कपट असणाऱ्या भगवान शंकरांचे पाय माझ्या चित्तामध्ये राहावे. का पाय चित्तामध्ये राहावे? सर्व संतांनी देवाचे पायच मागितले बाबा, पायाशिवाय दुसरं काही मागितलं नाही. तुका म्हणे काही न मागो अनेक, तुझे पायी सुख सर्व आहे. किंवा चित्ती तुझे पाय, डोळा रूपाचे ध्यान, माझे चित्त तुझे पाय राहे ऐसे करी काही. देवाचे पायच मागितले. का देवाचे पाय मागितले? कारण माणसानं पायाजवळच राहिलं पाहिजे, डोक्यापर्यंत येता कामा नये. का? पायाजवळ राहिलं म्हणजे कसं असतं त्या ठिकाणी. पुढं मला तोच भाव सांगायचा आहे. भगवान परमात्म्याचे पाय नाथ महाराजांनी मागितले आणि देवाचे पाय मागितले. पाय मागितल्यावर काय होईल? त्यांचे पाय आपल्या हृदयामध्ये जर असले तर काय होईल? त्यांच्या नामाचं चिंतन करण्याचा विचार आपली वाचा करेल आणि आपल्या वाचेनं जर त्यांच्या नामाचा उच्चार केला तर मग काम क्रोधांची बाधा होणार नाही. वाचे मदता शिवनामा, वाचे मदता शिवनामा, सगळे सगळे वाचे मदता शिवनामा, वाचे मदता शिवनामा, वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. नाथ महाराज म्हणतात भगवान शंकरांच्या शिव या 2 अक्षरी नामाचा उच्चार केल्यानंतर काम क्रोधांची बाधा होत नाही. वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. विठोबार विठोबार कुमाये
रखुमाई विठोबा 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 रखुमाई हरी माझं कामापुरतं पडलं भाऊ वजनात काय अडचण नाही. वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोधकाम यथमती यथावकाश. 2 चरणांचा भाव आपण पाहिलेला आहे. 2 चरण बाकी आहे. एका मिनिटात फक्त सांगतो आणि लगेच या ठिकाणी थांबायचे. नाथ महाराज म्हणतात वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोधकाम. आता 2च मिनिटं फक्त बारीक ऐका आणि लक्ष देऊन ऐका. खूप महत्वाचा विषय. नाथ महाराज म्हणतात वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोधकाम. जो साधक किंवा जो मनुष्य वाचेनं भगवान शंकरांच्या शिवनामाचा उच्चार करतो त्याला काम क्रोधांची बाधा होत नाही. बारीक ऐका. भगवान शंकरांच्या शिवनामाच्या आपल्या वाचेनं शिव 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 असा जो उच्चार करतो, असं जो नामस्मरण करतो त्याला कामक्रोधाची म्हणजे उपलक्षणानं 6ही विकारांची बाधा होत नाही. मग आता माझा प्रश्न असा आहे, ठीक आहे शिवनामानं कामक्रोधांची बाधा होत नाही, बरोबर आहे, पण समजा यदा कदाचित कामक्रोधांची बाधा जर झालीच तर मग काय बिघडलं, कुठं बिघडलं? शंकरांच्या नावानं शिवनामानं कामक्रोधांची बाधा होत नाही, पण यदा कदाचित समजा आम्ही जर ते भगवान शंकरांचं शिवनाम घेतलंच नाही आणि आम्हाला जर समजा कामक्रोधादी षड्विकारांची बाधा झाली तर काय बिघडलं? एवढं त्या षड्विकारांना घाबरण्याचं काय कारण आहे? षड्विकार म्हणजे 6 विकार सांगितले. काम, क्रोध, लोभ, दंभ, मद, मत्सर किंवा अहंकार, हे 6 विकार.
यांना घाबरलंच पाहिजे, हे खूप घातक आहे. किती घातक आहे? भगवान परमात्मा अर्जुनाला कुरुक्षेत्रावरती गीता सांगत असताना सांगतात, या 6 पैकी पहिले जे 3 आहे, काम क्रोध लोभ, हे माणसाला नरकाला नेणारे 3 दार आहेत. भगवंत सांगतात, त्रिविधम नरकसयेदम द्वारम नाशनमात्मनः कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेत्रयं त्यजेत. त्रिविधम नरकसयेदम द्वारम, नरकाला नेणारे 3 दार आहेत. कोणते दार? कामः, क्रोधः तथा लोभः. त्यांचा त्याग करायला सांगितला. आणि त्याच्यावरती ज्ञानोबरायांचं चिंतन आहे का? ज्ञानोबराय या षड्विकारांना खूप सुंदर उपमा देतात, खूप भयानक उपमा देतात. ज्ञानोबराय म्हणतात, हे जे षड्विकार आहे ना, हे माणसाचं कामच करतात. म्हटले, हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयधरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारक जे. ज्ञाननिधीचे भुजंग, ज्ञानरूपी ठेव्यावरती असलेले सर्प आहे, ज्ञानरूपी ठेव्यावरती असलेले महाविषारी भुजंग आहेत. विषयधरीचे वाघ, विषयरूपी दऱ्यामधले हे वाघ आहे. अशा पद्धतीनं त्यांना उपमा दिलेली. हे देहदुर्गीचे धोंड, इंद्रियग्रामीचे कोंड, यांचे व्यामोहादिक बंड जगा माझी. हे देहदुर्गीचे धोंड, हे देहरूपी डोंगरी किल्ल्याचे मोठाले दगड आहे. इंद्रियग्रामीचे कोंड, इंद्रिय रूपी गावाच्या हे तट आहे. आणि यांचे व्यामोहादिक बंड जगा माझी. जगामध्ये अविचार आणि भ्रम तयार करण्यामध्ये हे प्रबळ आहे. मग असे हे किती सांगता येतील तुम्हाला? आता किती ओव्या सांगता येतील? अनेक ओव्या ज्ञानोबरायांच्या, खूप गोड गोड ओव्या आहे महाराज. हे शस्त्रे विन साधिती, आगी विन जाळीती, अनेक ओव्या आहे. पण सांगायचं काय भाव आहे की जे शरीर आहे याला ओल्या मातीचं मंदिर म्हटलेलं आहे. ओले मृत्तिकेचे मंदिर, आत 6 जण उंदीर, गुंफा करिता ती पोखर, याचा नका करू अंगीकार गा. यांचा अंगीकार करायचा नाही. या षड्विकारांचा त्यागच केला पाहिजे. कारण जर आपण त्याग केला नाही तर मग हे आपली गुंफा म्हणजे या शरीराला पोखरून टाकत असतात. म्हणून त्यांचा त्याग करायचा. मग त्याग करण्यासाठी काय करायचं तर वाचेनं शिवनामाचा उच्चार करायचा. वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम. काम क्रोधांची बाधा त्याला होणार नाही. आणि पुढे 3ऱ्या चरणाचा विचार सांगत असताना नाथ महाराज म्हणतात, 4 प्रकारचे पुरुषार्थ शास्त्रानं सांगितले. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. त्याच्यापैकी धर्म, अर्थ आणि काम हे 3 जरा गौण आहे. हे सहज म्हणजे त्यांची प्राप्ती करता येऊ शकते. पण 4था जो मोक्ष आहे, मनुष्य देहीचा हाची स्वार्थ जे साधावा 4था पुरुषार्थ. 4था पुरुषार्थ म्हणजे मोक्ष नावाचा पुरुषार्थ. आणि हा पुरुषार्थ म्हणजे मोक्ष किंवा जन्माला आल्याच्या नंतर, आर्य चाणक्य नीतीमध्ये असं सांगतात, जन्माला आल्याच्या नंतर मनुष्यानं एखादा का होईना पण पुरुषार्थ साध्य करून घेतलाच पाहिजे. जर जन्माला आला आणि एकही पुरुषार्थ प्राप्त करून घेतला नाही, असा जो माणूस आहे त्याच्या जन्माचं फळ म्हणजे केवळ मरण आहे. धर्मार्थ काम मोक्षानाम यस्ये कोपी न विद्यते, जन्मफलम हि मर्तेषु मरणम तस्य केवलम. जन्माला आला पण कशासाठी आला? मरण्यासाठीच आला. म्हणजे मरण हे त्याच्या जन्माचं फळ आहे. कधी? त्यानं एकही पुरुषार्थ प्राप्त करून घेतला नाही तर. मग इथं विषय असा आहे, एकही पुरुषार्थ जो प्राप्त करून घेत नाही तो फक्त मरण्यासाठी आलेला आहे. पण नाथ बाबा म्हणतात, भगवान शंकरांच्या सहज दर्शनानं एक नाही 4ही प्रकारच्या पुरुषार्थांची प्राप्ती आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष. आणि मग असा परम पुरुषार्थ मोक्ष प्राप्त झाल्याच्या नंतर त्याला कळी काळाची भीती राहत नाही. महाराज, कळी काळाची भीती काय त्याला राहत नाही. म्हणजे त्याचा भवसागर संपून जातो. त्याला पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूची हेलपट्टे घालावे लागत नाही. वाचे वदे हर हर शब्द, तेने निरसे भवबंध. शिवनाम उच्चारा, तेने कळी काळाशी दरारा. या सर्वांचा अर्थ एकच, सर्वांतून मला सांगण्याचा भाग एकच आहे की भगवान शंकरांचं शिवनाम घेतल्यानं कळी काळाची सुद्धा भीती राहत नाही. एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचे भेव. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. यथामती यथावकाश जमेल तसा अभंगाचा भाव तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला.
नाथ महाराजांना या अभंगातून हेच सांगायचं असेल असं माझं बिलकुल मत नाही. कदाचित वेगळंही नाथ महाराजांना सांगायचं असेल, पण माझ्या तेवढी वाणीची पात्रता नाही किंवा तेवढं आपलं ज्ञान नाही. म्हणून जे काही गोड असेल किंवा जे काही घेता येण्यासारखं असेल ते ज्ञानोबरायांची कृपा आहे, भगवान हरणेश्वर भगवान ओंकारेश्वर महाराजांची कृपा आहे, म्हणून ते घेण्याचा प्रयत्न करा. आता कीर्तनाला आल्याच्या नंतर मला या ठिकाणी 2-3 जण बोलले तुम्ही पिंगळा म्हणा पिंगळा म्हणा, पण आता वेळ खूप झालेली आहे आपल्या म्हणायचं. आता महाराज हा मोहच आवरत नाही, हा लोभ आवरतच नाही. वादक इतके भारी, गायक इतके भारी, पण आता पिंगळा तर आपण दररोजच म्हणतो, पिंगळा आपण दररोजच ऐकतो. थोडस वेगळं काहीतरी ऐकू नाही का. चौथा बागुल नर हरी, चौथा बागुल नर हरी, चौथा बागुल नर हरी, चौथा बागुल नर हरी, बागुल नर हरी, चौथा बागुल नर हरी. आवाज ऐका ऐका. चौथा बागुल नर हरी. कोण बागुल नर हरी? हिरण्याक्ष दैत्य मातलाजे काळी, वरदाने बळी शंकराच्या भगवान शंकरांचा आशीर्वादानं हिरण्याक्ष दैत्य त्या ठिकाणी भक्तजनांना त्रास देऊ लागला, साधू संतांना त्रास देऊ लागला. आणि त्या हिरण्याक्षाचाच पुत्र हिरण्यकश्यपू, त्या हिरण्यकश्यपून सुद्धा महाराज त्यांच्या त्या राज्यामध्ये असा उच्छाद मांडला. किती उच्छाद मांडला हिरण्यकश्यपून, देवाचं नाव सुद्धा घेऊ देत नव्हता. हिरण्यकश्यपूच्या पोटी आलेला भक्त मुलगा भक्त प्रल्हाद, त्या भक्त प्रल्हादाला मात्र भगवान परमात्म्याच्या नामाचा छंद होता. मग तो भक्त प्रल्हाद भगवान परमात्म्याच्या नारायण नामाचा उच्चार करत असायचा. हे काही त्या हिरण्यकश्यपूला सहन झालं नाही. आणि एक दिवस त्यानं रागावून विचारलं, हे त्या नारायणाचा इथं उच्चार करू नको, त्या नारायणाचं नाव इथं घेऊ नको. माझ्या राज्यात कोणत्या देवाचं नाव घ्यायचं नाही, नारायणाचं नाव घ्यायचं नाही. पण हिरण्यकश्यपू ऐकायला तयार नव्हता. म्हणून एक दिवस हिरण्यकश्यपूला राग आला आणि रागाच्या भरात त्यानं त्या भक्त प्रल्हादाला विचारलं, इतकं तू नारायण नारायण करतो, तुझा नारायण नेमका आहे कुठं तेवढं तरी सांग. त्यानं सांगितलं, माझा नारायण, माझा परमात्मा, माझा स्वामी सगळीकडे भरलेला आहे, चराचरामध्ये रममान झालेला आहे. हिरण्यकश्यपूनं विचारलं, हा जो समोर खांब दिसतो, या खांबामध्ये सुद्धा तुझा परमात्मा आहे का? या खांबामध्ये सुद्धा तुझा नारायण आहे का? मग हिरण्यकश्यपूनं असं विचारल्यानंतर भक्त प्रल्हादाने सांगितलं, या खांबामध्ये सुद्धा माझा नारायण आहे. राग आला, क्रोधायमान झाला, खांबावर पळत गेला, खांबावरती लात मारली. तुका म्हणे कैसा खांब कडाडीला, आणि ब्रह्मा दचकला सत्यलोकी. खांबावरती लात मारली आणि खांब मोडला, आणि खांबामध्ये असलेला तो नरसिंह म्हणजे जगाचा मालक त्या खांबामधून गुरगुर करायला लागला, त्या खांबामधून डरकाळ्या फोडायला लागला. चौथा बागुल नर हरी, चौथा बागुल नर हरी, चौथा बागुल नर हरी, चौथा बागुल नर हरी. थोर खांबात गुरगुरी, थोर खांबात गुरगुरी, थोर खांबात गुरगुरी, थोर खांबात गुरगुरी. दैत्य वधोनी मांडीवरी, दैत्य वधोनी मांडीवरी, दैत्य वधोनी मांडीवरी, दैत्य वधोनी मांडीवरी. भक्त प्रल्हाद रक्षिला, भक्त प्रल्हाद रक्षिला, भक्त प्रल्हाद रक्षिला. कृष्णा राय रे उगला, नाहीतर सांगेन त्या भागला. कृष्ण राय रे उगला, नाहीतर सांगेन त्या बाजूला. कृष्ण राय रे उगला, नाहीतर सांगेन त्या बाजूला. ऐका ऐका ऐका. कृष्णा राय रे उगला, नाहीतर सांगेन त्या भागला.
भोळा महादेव सत्वाचा उभा राहील थाटात, भोळा महादेव सत्वाचा उभा राहील थाटात. तो देवाचा देव त्याच्या त्रिशूळ हातात, देवाचा देव त्याचा त्रिशूळ हातात, तो देवाचा देव त्याचा त्रिशूळ हातात. भोळ्या भक्ताचं संकट वारी आहे दिनांचा तो कैवारी, भोळ्या भक्ताचं संकट बारी आहे दिनांचा कैवारी. एका बेलाच्या पानात आहे प्रसन्न तो त्रिपुरारी. एक बेलाच्या पानात आहे प्रसन्न त्रिपुरारी. ओ संकट दूर जाई एवढी ताकद भस्मात, संकट दूर जाई एवढी ताकद भस्मात. तो देवाचा देव त्याच्या त्रिशूळ हातात, ओ देवाचा देव त्याचा त्रिशूळ हातात, तो देवाचा देव त्याचा त्रिशूळ हातात, तो देवाचा देव त्याचा त्रिशूळ हातात. एका जनार्दनी शिव निवारी कळे काळाचा भेव. अभंगाचा भाव संपलेला आहे. जमेल तसं तोडक्या मोडक्या शब्दात बोलण्याचा प्रयत्न केला. जे काही बरोबर असेल ती भगवान भोलेनाथांची कृपा. कार्यक्रमाला उपस्थित सर्व गायक वादक सर्व गुणीजन सर्वांचे मनापासून आभार. नुसतं आभार हा शब्द आता खूप छोटा झाला महाराज. इतकी गोड साथसंगत केल्यानंतर आभार धन्यवाद हे शब्द खूपच छोटे. वास्तविक तुका म्हणे काया करीन कुरवंडी, जीव जरी ओवाळून टाकलं तरी पिकच आहे असं मला वाटतं. म्हणून हे सर्व गुणीजन गायक वादक मंडळी तुम्ही 2 तास बसले, आपल्या सर्वांचे मनापासून आभार. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण. विठ्ठल जय जय माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय विठ्ठल जय जय विठ्ठल. धन्य धन्य निवृत्ती देवा काय